सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत आहात. सो आज एका अशा पर्सनची एनर्जी डाउनलोड झालेली आहे जी की स्पिरिच्युअली अवेकनिंगच्या स्थितीमध्ये आहे. म्हणजे हळूहळू त्या व्यक्तीची स्पिरिच्युअलिटीकडे एक प्रकारचं मार्गक्रमण होत आहे. स्पिरिच्युअलिटीकडे ती व्यक्ती जात आहे, अवेकन होत आहे. एका प्रकारची जागृत अवस्था त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येत आहे. असू शकतं त्या व्यक्तीला खूप जास्त एंजल्स नंबर दिसत असतील, जसे 11 11 12 12 13 13 14 14 20 20 22 22 अशा सारखे नंबर्स दिसत असतील, किंवा काही फिदर्स दिसत असतील, किंवा असू शकतं काही त्यांना असे चांगले स्वप्न सुद्धा पडत असतील. सो ही जी स्पिरिच्युअल अवेकनिंग होत आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ती तुमच्यामुळे होत आहे. अशाच प्रकारची एनर्जी येथे डाउनलोड झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येते तर त्यामागे काही ना काहीतरी कार्य असतं, काही ना काहीतरी परमेश्वराची योजना असते. सो ही जी तुमची स्पिरिच्युअल अवेकनिंग त्या व्यक्तीची होत आहे ती तुमच्यामुळे होत आहे. बट ती व्यक्ती हे जाणत नाहीये किंवा त्या व्यक्तीला हे कळत नाहीये की हे सगळं का होत आहे. बिकॉज ती स्वतः ही गोष्ट स्वतः सबकॉन्शियसली मॅनिफेस्ट करत आहेत. ते सबकॉन्शियसली तुम्हाला मॅनिफेस्ट करत आहेत, बट त्यांना ही गोष्ट माहिती नाहीये. बट युनिव्हर्सची योजना अशी असते की बट आपल्याला माहितीये युनिव्हर्स आपल्यासाठी नेहमीच काहीतरी चांगलं आणि काहीतरी आपल्या जीवनासाठी योग्य असंच आपल्या जीवनामध्ये घेऊन येत असतं. सो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तुमचं येणं म्हणजे काहीतरी स्पिरिच्युअली अवेकनिंग होणं हे त्या व्यक्तीच्या जीवनात घडत आहे. बट त्या व्यक्तीला ही गोष्ट कळत नाहीये, ते तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करत आहे, एक प्रकारचं तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारची एनर्जी आजच्या डाउनलोडिंग मध्ये झालेली आहे. सो मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर त्या व्यक्तीची स्पिरिच्युअल अवेकनिंग होत आहे, बट ती तुम्हाला इग्नोर करत आहे. तर ह्या मागे काय कारण आहे किंवा का ते इग्नोर करत आहेत तुम्हाला. ओके, असू शकतं त्यांनी मागच्या काही लाईफ मध्ये किंवा काही सिच्युएशन्स मध्ये खूप काही फाईट्स पाहिलेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष पाहिलेला आहे. बट ती व्यक्ती खूप पॉझिटिव्ह आहे. ओके, काही टॉवर मुवमेंट्स पण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आलेले आहेत. सो मागील काही रिलेशनशिप मध्ये धोका सुद्धा मिळालेला येथे दिसून येत आहे. आणि त्या ट्रॉमा नंतरच, त्या मोठ्या ऍक्सिडेंट नंतरच त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही आलेला आहात. काही टॉवर मुवमेंट नंतरच ते तुमच्या जीवनामध्ये आलेले आहेत किंवा तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहात. सो काहीतरी बिग कारण झालेलं आहे काहीतरी. बट ही व्यक्ती खूप पॉझिटिव्ह आहे आणि स्पिरिच्युअलिटीकडे जात आहे. मे बी इट्स जन्मापासूनच ते असतील, बट त्यांच्या आजूबाजूला असं काही सराउंडिंग असणार आहे की जिथे देवधर्म करणं म्हणजे त्यांना वाटत असेल की हे नंतर करण्याच्या गोष्टी आहेत किंवा वृद्ध काळात करण्याच्या गोष्टी आहेत असं त्यांना वाटत असावं, किंवा त्यांच्या आजूबाजूला जे फ्रेंड सर्कल आहे त्यांना असं वाटत असावं. त्यामुळे ही व्यक्ती कदाचित त्यांचं जे धार्मिक रूप आहे ते दाखवण्याला घाबरत आहे. ओके, तर 9 ऑफ पेंटिकलची एनर्जी आहे. सो इट्स अ व्हेरी गुड साईन की ते तुम्हाला मॅनिफेस्ट करत आहेत मनातल्या मनात, सबकॉन्शियसली, कॉन्शियसली नाही बट सबकॉन्शियसली ते तुम्हाला मॅनिफेस्ट करत आहे. बिकॉज त्यामागे कारणही तसं असणार आहे. सो लेट्स चेक. ओके, बिकॉज ते किंग ऑफ पेंटिकल्स आहेत, तर तुम्ही असाल क्वीन ऑफ पेंटिकल, बट ते किंग ऑफ पेंटिकल्स आहेत. सो दॅट्स वाय. ओके, यू आर द क्वीन ऑफ कप. सो खूप भावनिक आहात तुम्ही आणि तुमचा असा औरा आहे की कुणीही तुमच्या जवळपास प्रेमात पडू शकतं, अशा प्रकारचं तुमचं एक स्वभाव आहे किंवा एक नेचर आहे, किंवा एक तुमचा जो ॲटिट्यूड आहे तो खूप पॉझिटिव्ह आहे. अँड तुमची एनर्जी इट्स अ व्हेरी हाय व्हायब्रेशनल एनर्जी. दॅट्स वाय दे आर अट्रॅक्ट टुवर्ड्स यू. अँड त्यामुळेच ते तुमच्या बाबतीत खूप जास्त विचार करत आहेत. क्वीन ऑफ सॉर्ड्स
क्वीन ऑफ सॉर्ड्स पण असू शकता तुम्ही, खूप जास्त विचार करणाऱ्या एक खंबीर असणारी स्त्री असू शकता तुम्ही. मे बी इट्स आफ्टर मॅरेज रिलेशनशिप सुद्धा असू शकते. तर तुमच्या बाबतीत एवढा विचार करण्याचं कारण काय आहे? खूप जास्त ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे, आपल्याला दिसून येतंय. दिस इज अ ऑप्शन्स कार्ड. तर खूप जास्त ऑप्शन्स आहेत, बट राहून राहून ते फक्त तुमचा विचार करत आहे. 24 तास त्यांना तुमचा विचार येत आहे. तर हा विचार त्यांच्या डोक्यात येतोय, बट त्यांनी तो 24 तास विचार करताय. त्यांना वाटतं की मी एवढा विचार कधी कुणाचा केला नाही, बट आता का करतोय. सो ते एखाद्या ऍस्ट्रोलॉजरकडे पण गेले असतील, ज्योतिषाकडे पण गेले असतील, किंवा टॅरोट कार्ड रीडरकडे पण गेले असतील, बट त्यांना त्याचं काही रिझन आतापर्यंत कोणी सांगितलंय असं वाटत नाहीये. बट त्यांना कदाचित काही न कळालेलं पण असेल की ह्या मागचं रिझन काय आहे. ते तुम्हाला इग्नोर करत आहेत, बट त्यामागे काहीतरी एक रिझन आहे. ओके, आपल्याला दिसून येते की दिस इज अ ट्विन फ्लेम कार्ड. तर त्यांना हे समजत नव्हतं की ज्या व्यक्तीपासून ते दूर जात आहेत, किंवा ज्या व्यक्तीपासून ते इग्नोर करत आहेत, त्या व्यक्तीला निग्लेक्ट करत आहेत, तर ती व्यक्ती त्यांच्याच आत्म्याचा अर्धा भाग आहे. सो ते त्या व्यक्तीपासून दूर जात आहेत, बट ते त्यांच्या विचारापासून दूर जाऊ शकत नाहीयेत. खूप जास्त ट्रॅव्हल केलेलं आहे त्यांनी, एखाद्या ऍस्ट्रोलॉजरकडे गेले आहेत तुमच्या बाबतीत विचारण्यासाठी, किंवा एखाद्या टॅरोट कार्ड रीडरकडे पण गेलेले आहेत. हे कुणी मेल किंवा फिमेल कुणीही असू शकतं, बट त्यांना कदाचित त्यांची अवेकनिंग सुरू झाली आहे. त्यांना कळालेलं आहे की तुम्हीच त्यांचे ट्विन फ्लेम आहात. एक ट्विन फ्लेम इज अ अल्टिमेट लव्हर. सो जीवनामध्ये कोणीही असलं, कितीही प्रकारचं स्ट्रॉंग रिलेशनशिप असलं, बट ते ट्विन फ्लेम पेक्षा स्ट्रॉंग असू शकत नाही. सो त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे काही विचार येत आहे, हे 24 तास जे काही ते थिंक करत आहे, मे बी ते कामामध्ये असताना सुद्धा तुमचा विचार टाळू शकत नाही, आणि तुम्ही सुद्धा त्यांचा विचार टाळू शकत नाही, अशी एनर्जी येथे दिसून येत आहे. ओके, डेथचं कार्ड आलेलं आहे. हे कार्ड अचानकच बाहेर पडलं, सो मी काढलं नव्हतं. हे कार्ड अचानक आलेलं आहे. सो काहीतरी रिलेशनशिप आहेत मागचे, किंवा काहीतरी जीवनातील हिलिंग प्रोसेस आहे, काहीतरी डेथ होत आहे. डेथचं कार्ड म्हणजे इथे कुठेही मरण होत नाही, तर एक नवीन जन्म होत असतो, न्यू बर्थ होत असतो. सो डेथचं कार्ड इट्स नॉट अ निगेटिव्ह कार्ड, इट्स ऑल्सो पॉझिटिव्ह कार्ड. सो डेथचं कार्ड आलेलं आहे. तर काही ज्या जुन्या गोष्टी होत्या, जुन्या ट्रॉमा होते जीवनातले, जुने काही जे हिलिंग प्रोसेस राहिलेली होती, त्यांची आता डेथ झालेली आहे. आणि त्यांचे जे आपण म्हणतो की मागचे जे काही चाइल्डहुड ट्रॉमा होते तुमच्या दोघांच्याही जीवनामध्ये, ते आता पूर्णपणे आता संपलेले आहेत. युनिवर्स तुम्हाला तुमच्या ट्रू लव्हरकडे, म्हणजे तुमच्या ट्विन फ्लेमकडे घेऊन जात आहे. बिकॉज आपल्याला माहिती आहे, आपण जे काय मॅनिफेस्टेशन करतो त्या पूर्ण होत असतात, बट त्याला काहीतरी एक डिव्हाइन टायमिंग यायला लागतो. सो डिव्हाइन टायमिंग आता येत आहे. एक कम्युनिकेशन, एक मेसेज, किंवा अचानक काहीतरी कॉल तुमच्याकडे येऊ शकतो. तुमच्याकडे तुमचं त्यांचं काहीतरी अनएक्सपेक्टेडली बोलणं होऊ शकतं. अचानक सरप्राइझिंग विजिट होऊ शकते. सो तुमच्या जीवनामधील जे काही दुःख होते, त्यांची डेथ होताना इथे दिसून येत आहे. ओके, तर पेज ऑफ पेंटिकल्स. तर नक्कीच नवीन विचार काहीतरी तुमच्यापर्यंत येत आहे. न्यू थिंकिंग तुमच्या जीवनामध्ये येत आहे. काहीतरी ते तुम्हाला बोलणार आहेत. समथिंग न्यू कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे येत आहे. असू शकतं हे लव्हर्सची पण एनर्जी आहे, सोलमेट्सची पण एनर्जी असू शकते. बट इट्स कन्फर्म की इट्स ट्विन फ्लेम एनर्जी, बिकॉज 24 तास ते तुमचा विचार करत आहे. सो असू शकतं की ही ट्विन फ्लेमची एनर्जी आहे. ओके, तर 10 ऑफ कप्सचं पण कार्ड आलेलं आहे. सो आपण पाहतोय एक हॅपी फॅमिलीचं चित्र दिसतंय आपल्याला, की ज्या गोष्टी पास्टमध्ये राहिल्या होत्या, जे कार्य पूर्ण झालं नव्हतं, अचानक काहीतरी घडलं असं की वेगळं होण्याची वेळ आली, आणि
त्याच्यानंतर ते जे DNA मध्ये राहून जातात ब्लॉकेजेस, तर ते ब्लॉकेजेस राहून गेले. बट ते जर तुम्हाला कळालंय ह्या जन्मामध्ये की तुम्ही ट्विन फ्लेम आहात, तर नक्कीच तुम्हाला ह्याकडे सिरियसली लक्ष देण्याची गरज आहे. बिकॉज इट्स युअर लास्ट इन्कार्नेशन, ह्या तुमचा लास्ट बर्थ असू शकतो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या ह्या जर्नीबाबत खूप जास्त सिरियस होण्याची गरज आहे. कारण की 10 ऑफ कप्सची एनर्जी आहे. एक हॅपी फॅमिली तुम्ही त्यांच्याबरोबर जी अनेक जन्मांपासून पाहत आहात, ही जी शिवशक्तीची जर्नी आहे ती कंप्लीट होण्याची सुद्धा साईन आहे. आपल्याला माहिती आहे आता 11 पोर्टलपर्यंत आपण सगळे जे काही ट्विन फ्लेम्स आहेत ते कार्य करत असतात. बट 12 पोर्टलमध्ये तुम्ही जी काही परीक्षा दिली आहे आजपर्यंत, तर त्याचा रिझल्ट कुठेतरी मिळत असतो. सो आता रिझल्ट येण्याची वेळ आली आहे. किंग ऑफ कप्स आपल्याला दिसून येत आहे. जसे की क्वीन ऑफ कप्स होती, तसं किंग ऑफ कप्स पण आहे. सो ज्या भावना आहेत त्यांच्या पण मनामध्ये आहेत, बट ते डू नॉट शो, ते दाखवत नाहीये. त्यांनी त्या हाईड केलेल्या आहेत त्या भावना. कारण की कदाचित त्यांना वाटत असेल, बिकॉज इट्स अ व्हेरी डिफरन्स, म्हणजे तुमच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये डिफरन्स आहे. मे बी रिलिजन किंवा कास्ट किंवा तुम्ही मॅरिड पण असू शकता. खूप जास्त डिफरन्शिएशन आहे. सो त्यांना पण कळत नाही की कशा प्रकारे एक्सप्रेस करायला पाहिजे. सो ते पण आता हळूहळू थोडं तुमची जशी एनर्जी हाय होत आहे त्या प्रमाणात ते सुद्धा त्यांची एनर्जी पुढे घेऊन जात आहे. कुठेतरी स्पिरिच्युअलिटीकडे जात आहे. स्पिरिच्युअलिटी ही जी गोष्ट आहे ती खरं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाहिजे असते, गरजेची असते. कारण की ते आपल्या सोल्स, आपली जी सोल आहे, आत्मा आहे, त्याचं ते खाणंपिणं आहे. जसं आपण रोज जेवण करतो ते आपल्या शरीरासाठी असतं, बट आपली जे आत्मा आहे, जी सोल आहे, ती कुठेतरी आपण जे डिवाइनशी कनेक्टेड राहतो त्यासाठी भुकेलेली असते. सो ते पण त्यांचं खाणंपिणं आहे. सो आपल्याला तो त्यांना द्यायला पाहिजे. आपली जी आत्मा आहे ती नेहमी डिवाइनशी कनेक्टेड ठेवायला पाहिजे. आणि त्याच थ्रू आपली जी अवेकनिंग होते त्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी युनिव्हर्स गिफ्ट देत असतं. तर ही जी जर्नी तुम्हाला मिळालेली आहे, ज्यामुळे तुम्ही 24 तास त्यांच्या विचारात आहात, तेही तुमच्या विचारात आहे, हे कन्फर्म आहे. सो तुम्हाला ही तुमच्या सोलच्या दृष्टीने आता पुढे जाण्याची गरज आहे. जर तुम्हाला कळालेलं आहे, हळूहळू तुमची अवेकनिंग झालेली आहे किंवा होत आहे, तर ही तुमच्यामुळे होत आहे त्यांची अवेकनिंग. सो तुम्हाला नक्कीच ते येत्या काळामध्ये आपल्याला ऑफर देताना, कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. तर आपण पाहिलं हिरोफंट आहेत, खूप जास्त त्यांचा स्वभाव खूप जास्त आपल्याला दिसून येतोय. एक चांगला व्यक्ती आहे, पुढचा विचार करणारा आहे, भविष्याच्या दृष्टीने नेहमी चांगले विचार असतात त्यांचे. आपल्याला माहिती आहे शिवशक्तीची जर्नी आहे, तो शिव का अंश है वो, तो जैसे आप में शक्ति का अंश होता है तो उसमें भी शिव का अंश होता है. तर त्याच प्रकारचं हे व्यक्ती आहेत. तर नक्कीच आपल्याला दिसून येते एक न्याय करणारी व्यक्ती आहे, एक चावी त्यांच्याकडे आहे जी तुमच्या नशिबाचं कुलूप उघडू शकते. युअर लॉक विल बी अनलॉक. सो काही गोष्टी जे काही मागे काही गोष्टी झाल्या होत्या की कदाचित काही वाद झाले असतील किंवा काहीतरी तुमच्यामध्ये बोलणं नसेल झाले, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन होती, तर आता कुठेतरी ती ओपन होताना दिसून येत आहे. जे डोर्स आहेत ते ओपन होताना दिसून येत आहे. कारण की ही जी व्यक्ती आहे ती न्याय करणारी आहे, तर ती कधीही कुणावर अन्याय होऊ देणार नाहीये. सो तुमच्या बाबतीत मेल फिमेल कोणीही असो, तुमच्या बाबतीत न्याय होतानाच येथे दिसून येत आहे. सो हिरोफंट आहे, तर जीवनाकडे नक्कीच एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे आणि खूप जास्त न्याय करणारी ही व्यक्ती आहे. सो बॉटम ऑफ द डेक मध्ये एनर्जी आहे. ओके, तर जजमेंटचं कार्ड दिसून येत आहे. तर जजमेंटचं कार्ड नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जजमेंट घेऊन येत आहे, जे की तुमच्या मनामध्ये जे आहे त्याच प्रकारे तुमच्यासाठी तुमचे पार्टनर येत आहे. मागील काही काळामध्ये
खूप जास्त निगेटिव्हिटी राहिली, खूप जास्त वाद झाले असतील, बोलणं झालं नसेल, स्ट्रेस आला असेल, डिप्रेशन मध्ये गेले असाल, खूप जास्त गोष्टी झाल्या. बट आता त्यांनीही आता स्वीकारलंय हळूहळू की हे जे नातं आहे ते काही नॉर्मल नाहीये, ऑर्डिनरी नाहीये. सो त्यांनाही आता हळूहळू कळतंय आणि ते पण स्पिरिच्युअलिटीकडे जाताना आपल्याला इथे दिसून येत आहे. यामध्ये त्यांना परमेश्वर सुद्धा त्यांची मदत करताना आपल्याला दिसत आहे. परमेश्वर त्यांना आपण जेव्हा ह्या जर्नीमध्ये एंटर केलेला आहे तर त्यावेळेस काहीतरी कॉन्ट्रॅक्ट झालेले असतील, ते जरी आपण विसरलो असलो किंवा ते जरी विसरले असले तरी परमेश्वराला माहिती असतं. सो ते आपल्याला एंजल्स थ्रू किंवा रिपीटेड नंबर थ्रू किंवा नाव सारखं सारखं नाव दिसणे, त्यांच्या रिलेटेड काही गोष्टी दिसणे, ह्याच्या थ्रू आपल्याला सतत कनेक्टेड ठेवत असतं. सो आपण जरी म्हटलो की ह्या जर्नीतून बाहेर पडूया की काहीही रिझल्ट दिसत नाहीये, तर असं करू नका. बिकॉज ह्या जर्नीतून बाहेर आत्ता जरी पडलात तरी ती जर्नी तुम्हाला बाहेर पडू देणार नाही आता. सो जे काही होणार आहे ते तुमचं येते काही काळामध्ये पॉझिटिव्हच होणार आहे असं दिसून येत आहे. सो ही जी न्यू बिगिनिंग होत आहे तुमच्या जीवनामध्ये तर ती नक्की खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, आपण काही मेसेजेस घेऊया. डिवाइन प्लीज गाइड मी. ओके, तर हिलिंग तर आपण पाहिलं की तुम्ही एकमेकांना हील करता बिकॉज तुम्ही मिरर सोल आहात एकमेकांचे. मिरर सोल म्हणजे आपल्याला माहिती आहे जशा प्रकारचे विचार आपण करतो तशाच प्रकारचे विचार ती व्यक्ती करते समोरची. बिकॉज तुम्ही एकाच आत्म्याचे दोन भाग आहात. तर जर तुम्हाला आज निगेटिव्ह फील होत असेल तर ती ही व्यक्ती समोरची निगेटिव्हच फील करणार आहे. सो तुम्हाला तुमच्या विचारांकडे खूप जास्त ध्यान देण्याची गरज आहे, लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही एकमेकांना हील करता. जसे की तुम्ही एखादी गोष्ट जर तुमच्या मनाला लागली तर ज्या प्रकारे तुम्ही स्वतःला समजावून सांगता किंवा स्पिरिच्युअलिटीकडे जाता किंवा मेडिटेशन करता तर त्याचा परिणाम तुमच्या हाफ सोल वरती पण होतो आणि तुम्ही ज्या प्रकारे हिलिंग स्वतःला करून घेता तशीच त्यांची हिलिंग त्यांना पण प्रोव्हाइड केली जाते. सो हे असू शकतं, असं नाही की तुम्ही जास्त स्पिरिच्युअल आहात तर ते पण असतील असं नाहीये. तर ते असू शकतात मॅट्रिक्स मध्ये फसलेले आहेत, मटेरियलिस्टिक झालेले आहेत. बट यु नो काही काळानंतर तर कंटाळून जातील ते की किती दिवस आपण हे टाळायचं, कारण की ह्याला कुठेतरी अंत पाहिजे. सो कंटाळून जातील आणि नक्कीच तुम्ही ज्या प्रकारे वर्क करत आहात किंवा केलेलं आहे किंवा करणार आहात तर ती तुमचे केलेल्या कार्याचा परिणाम नक्कीच तुमच्या सोलवरती दिसून येतो आणि तुम्ही ज्या प्रकारे हील होता बिकॉज यू आर म्युच्युअल फिलिंग. तुमच्या दोघांमध्ये म्युच्युअल फिलिंग आहे. तर मिरर सोल आहात तुम्ही एकमेकांचे. तर तुम्ही ज्या प्रकारे विचार करता तसंच विचार ते करणार आहेत. तुम्ही हील झालात तर ते पण हील होणार आहेत. म्हणजेच तुम्हाला जर त्या एखाद्या गोष्टीविषयी वाईट वाटत असेल तर जर तुम्ही स्वतःला समजावून सांगितलं तर नक्कीच त्याचा परिणाम दुसऱ्या व्यक्तीवर सुद्धा होणार आहे. सो हिलिंग प्रोव्हाइड करत आहे तुम्हाला परमेश्वर येथे. ओके, स्ट्रेसला रिलीफ केलं जात आहे. खूप जास्त स्ट्रेस घेतलेला आहे त्या व्यक्तीने सुद्धा बिकॉज खूप जास्त थिंकिंग, ओव्हर थिंकिंग, त्यानंतर स्लीपलेस नाईट या प्रकारचे खूप जास्त विचार तुमच्या बाबतीत केलेले आहेत, तुम्ही त्यांच्या बाबतीत केलेले आहेत. सो एक मिनिट. तर आपल्याला दिसून आलंय की स्ट्रेसचं कार्ड आहे. सो खूप जास्त स्लीपनेस नाईट अँड ओव्हर थिंकिंग अँड ऑल अबाउट दॅट. सो हे सगळं तुम्ही एक्सपिरियन्स केलेलं आहे. बट जो हा स्ट्रेस आहे तो रिलीफ होणार आहे. मे बी तुमच्या आसपास कोणी ॲनिमल लवर आहे किंवा तुम्ही स्वतः ॲनिमल लवर आहात अशी एनर्जी येथे दिसून येत आहे.
कुणाच्या घरामध्ये डॉग असू शकतो, कॅट असू शकते किंवा दुसरे कुठले प्राणी असू शकतात. त्यांच्याशी थोडंसं भेटल्यानंतर किंवा तुम्हाला थोडंसं रिलॅक्स फील होत असेल, सो स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी इट्स अ व्हेरी गुड. सो तुम्ही करू शकता आणि तुमचा स्ट्रेस रिलीफ होऊ शकतो येत्या काळामध्ये. ओके, द ड्रीम. सो जे काही ड्रीम तुम्ही पाहिलेलं आहे तुमच्या पार्टनर सोबत, तर ते नक्कीच कंप्लीट होणार आहे. एक पॉझिटिव्ह ऑरा आपला दिसून येत आहे आणि खूप जास्त मला तरी एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्हच इथे रिसीव होत आहे. सो जे ड्रीम आहे तुमचं ते पूर्ण होणार आहे. आपल्याला दिसून येतंय की ड्रीममध्ये ही एक मुलगी आहे. मे बी तुम्हाला 66 नंबर दिसतोय का काहींना खूप जास्त, किंवा काहींची जन्मतारीख 6 आहे, किंवा 6 मंथ झाले तुम्हाला भेटून त्यांना. अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. सो जे काही ड्रीम आहे ते तुमचं पूर्ण होणार आहे, पूर्ण होताना इथे दिसून येत आहे. सो हॅप्पी व्हा खूप जास्त आणि कमेंट करा, क्लेम करा. सो इथे कमेंट करण्याची गरज आहे. तर ज्यांना वाटतंय की त्यांचं ड्रीम कंप्लीट व्हावं, तर त्यांनी कमेंट करा की आय क्लेम माय ड्रीम असं म्हणून कमेंट करा, किंवा तुम्हाला जी काही कमेंट करावीशी वाटत असेल ती करा. ओके, तर मागील काही काळात खूप जास्त कंपॅरिझन पण त्यांनी केलं तुमच्याशी किंवा दुसऱ्या व्यक्तीशी. तुम्हाला हे करून पाहिलं, तुलना करून पाहिली की ही व्यक्ती योग्य आहे, की ही व्यक्ती योग्य आहे. अशा प्रकारचं कंपॅरिझन पण केलेलं येथे दिसून येत आहात. बट यू आर अनबिटेबल. तुम्ही एक अद्वितीय आहात. अद्वितीय क्षमता तुम्ही धारण करता. एक प्रकारचं अलौकिक तुमचा ऑरा आहे. एक बुद्धिमान व्यक्ती आहात तुम्ही. जी तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, जे तुमचं जी पर्सनॅलिटी आहे, सो अशी कुठं त्यांना मिळणं मुश्किल आहे. बट हे जे काय आहे ते सांगणं त्यांना मुश्किल होत आहे. की म्हणतात ना, बताना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता. अशा प्रकारची एक द्विधा मनस्थिती येथे दिसून येत आहे. पण येत्या काळामध्ये ही मनस्थिती नक्की तुमचं जे ड्रीम आहे त्याकडे फुलफिल होताना दिसून येत आहे. सो आज माझा घसा थोडासा खराब वाटतो मला, बट एनर्जी खूप हाय होती. सो हॅप्पी. ओके, फाईट करणार आहेत येत्या काही काळामध्ये. तुमचे पर्सन जे आहेत ते स्वतःच्या मनातल्या मनातच फाईट करत होते एवढ्या दिवस. जे बाहेर दिसत नव्हतं ते मनातल्या मनातच चालू होतं की हे असं कसं होऊ शकतं, माझ्या बाबतीत का होऊ शकतं, इतके दिवस झाले आता नो कॉन्टॅक्ट आहे. सो अशा प्रकारचं बोलणं नाही झालं, हे नाही झालं, ते नाही झालं. खूप जास्त फायटिंग झाली, अंतर्द्वंद्व म्हणतात त्याला, इनर फायटिंग झालेली आहे. आणि असू शकतं बाहेरही फाईट झालेली असू शकते. सो फायटिंगची एनर्जी पण इथे दिसून येते. लास्ट मेसेज घेऊया आपण. ओके, सो हार्मनी. खूप जास्त पॉझिटिव्ह मेसेजेस येत आहे. सो 12 पर्यंत आय थिंक इट्स अ कम्प्लीट. खूप जास्त ट्विन फ्लेम्सचे असं म्हणतात की युनियन होणार आहे. सो ही एनर्जी तुम्हाला युनियनकडेच घेऊन जाते, हार्मनी घेऊन येणार आहे. एक शांतता, एक रिलीफ तुम्हाला भेटणार आहे काही दिवसामध्ये. कारण की खूप जास्त दिवसापासून जे कम्युनिकेशन राहिलेलं होतं ते कम्युनिकेशन कंप्लीट होताना दिसत आहे. मेसेजेस येताना दिसत आहेत. एक चांगली एनर्जी तुमच्यापर्यंत येताना दिसून येत आहेत. आपल्याला माहिती आहे काहींचे आता मॅरेजेस पण सुद्धा होऊ शकतात येत्या 12 पोर्टलपर्यंत. तशी सुद्धा एनर्जी इथे पिक झालेली आहे. सो सर्वांनी पॉझिटिव्ह राहा. आपले जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल पॉझिटिव्ह थिंकिंग करा. असू शकतं आताच्या ह्या काळामध्ये काहींना खूप जास्त फिअर, एन्झायटी अँड निगेटिव्ह थॉट येत असतील. असं वाटत असेल इतके दिवस हे असं सगळं चाललं होतं, बट अचानक कुठेतरी थांबलंय. बट हे थांबलेलं नाही आहे. तर युनिव्हर्सनी तुम्हाला एक तुमची परीक्षा पाहत आहे की अशाही वातावरणामध्ये तुम्ही कशा प्रकारे पॉझिटिव्ह राहताय ह्या बाबतीत सुद्धा युनिव्हर्स परीक्षा पाहत आहे.
सो तुम्ही जो आतापर्यंतचे वर्क केलेला आहे पॉझिटिव्ह राहिलेला आहात, सो आता इथून पुढे सुद्धा पॉझिटिव्हच राहायचं आहे तुम्हाला. तर परमेश्वर परमात्मा नक्कीच तुमची जी विश आहे, जे तुमचं ड्रीम आहे ते कंप्लीट करणार आहे. कारण की तुम्ही एक अद्वितीय व्यक्ती आहात, असाधारण क्षमता घेऊन चालता, एक प्रकारचे एंजल्स आहात तुम्ही पृथ्वीवरचे. तुम्ही मेल असो फिमेल असो, बट एंजल्सची क्षमता तुमच्यामध्ये आहे. सो खूप जास्त विचार करणं तुम्हाला टाळायचं आहे. स्किझोफ्रेनियाचा कार्ड आहे, सो खूप जास्त विचार करणं टाळायचं आहे. सध्याच्या काळामध्ये काहीतरी भ्रामक कल्पना तुमच्या समोर येऊ शकतात, काही स्वप्न असे पडू शकतात की ज्यातून तुम्हाला भीती वाटेल, फिअर, एन्झायटी निर्माण होईल, किंवा अशा काही घटना आजूबाजूला घडतील ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये फिअर, एन्झायटी, निगेटिव्हिटी येईल. सो त्याकडे दुर्लक्ष करा, कारण की येत्या काळामध्ये दिसून येतंय सेलिब्रेशनची एनर्जी आहे. सो इनर व्हॉइसकडे लक्ष द्या, इनर वर्क करा, पॉझिटिव्ह राहा आणि इकडं तिकडं बाहेर विचार करण्यापेक्षा आपल्या मनातील विचार ऐका. तुमचा इनर व्हॉइस आहे तो ऐका, तो ऐकण्यासाठी शांत राहा, पॉझिटिव्ह राहा, मेडिटेट करा. आणि कुणाला पर्सनल रिडिंग पाहिजे असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट सुद्धा करा. सो अशा प्रकारची आजची एनर्जी होती. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी नक्कीच क्लेम करायचं आहे, कमेंट करायची आहे, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करायचे आहेत. सो ही होती आजची रिडिंग. थँक्यू सो मच. गुड नाईट.